विमा योजना ही भारतीय शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आर्थिक सुरक्षा जाळे आहे। या योजनेचा मुख्य उद्देश नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांसारख्या अनपेक्षित घटनांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार प्रदान करणे आहे। शेती व्यवसाय हा पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असतो आणि त्यामुळे अनेक वेळा शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते। अशा परिस्थितीत पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी एक आधारस्तंभ म्हणून काम करते। या योजनेच्या महत्त्वाचे काही प्रमुख मुद्दे: आर्थिक सुरक्षा। नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी होतो। गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन। नुकसान भरपाई मिळाल्याने शेतकऱ्यांना पुन्हा शेतीत गुंतवणूक करण्याची आणि पुढील हंगामासाठी तयारी करण्याची प्रेरणा मिळते। कर्जापासून मुक्ती। अनेक शेतकरी पीक नुकसानीमुळे कर्जाच्या खाईत लोटले जातात। विमा भरपाईमुळे त्यांना कर्ज घेण्याची गरज भासत नाही किंवा घेतलेले कर्ज फेडण्यास मदत होते। अन्न सुरक्षा। शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य टिकून राहिल्यास देशाच्या अन्न सुरक्षेलाही हातभार लागतो। धैर्य आणि आत्मविश्वास। पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटांचा सामना करण्याचे धैर्य आणि आत्मविश्वास मिळतो। उदाहरणार्थ, जर एखाद्या लहान शेतकऱ्याने आपल्या शेतातील गहू पिकाचा विमा काढला असेल आणि अचानक आलेल्या गारपिटीमुळे त्याचे संपूर्ण पीक नष्ट झाले, तर पीक विमा योजनेअंतर्गत त्याला मिळणारी भरपाई त्याच्या कुटुंबाला आर्थिक संकटातून वाचवू शकते आणि त्याला पुढील पेरणीसाठी मदत करू शकते। 2024 मधील पीक विमा वाटपाची गरज। 2024 मध्ये महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हवामानातील बदलांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले। खालील काही प्रमुख कारणे आहेत ज्यामुळे पीक विमा वाटपाची गरज भासली. अनैसर्गिक पाऊस. काही भागांमध्ये अतिवृष्टी झाली, ज्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले, तर काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. दुष्काळ. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुरेसा पाऊस न झाल्यामुळे पाण्याची टंचाई जाणवली आणि त्याचा परिणाम पिकांच्या वाढीवर झाला. गारपीट. रब्बी हंगामात अनेक ठिकाणी झालेल्या गारपिटीमुळे गहू, हरभरा आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. कीड आणि रोग. काही भागांमध्ये पिकांवर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादनात घट झाली. या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आणि त्यांना दिलासा देण्यासाठी पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई देणे अत्यंत आवश्यक होते. 3. 2555 कोटी रुपयांच्या वाटपाचा तपशील. मार्च 2025 मध्ये महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेले 2555 कोटी रुपयांचे पीक विमा वाटप मागील विविध हंगामांतील नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी आहे. या वाटपात खालील हंगामांचा समावेश आहे: खरीप 2022, रब्बी 2022-23, खरीप 2023, रब्बी 2023-24, खरीप 2024. याचा अर्थ असा आहे की ज्या शेतकऱ्यांनी या विशिष्ट हंगामांमध्ये त्यांच्या पिकांचा विमा उतरवला होता आणि नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांचे नुकसान झाले होते, ते या नुकसान भरपाईसाठी पात्र असतील. ही रक्कम थेट पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. उदाहरणार्थ, जर एखाद्या शेतकऱ्याने खरीप 2022 मध्ये सोयाबीनचा विमा काढला होता आणि त्या वर्षी त्याला अतिवृष्टीमुळे नुकसान झाले, तर त्याला या वाटपातून त्याची भरपाई मिळू शकते. त्याचप्रमाणे रब्बी 2023 ते 24 मध्ये ज्या शेतकऱ्यांच्या हरभरा पिकाचे गारपिटीमुळे नुकसान झाले, त्यांनाही यातून मदत मिळेल. 4. राज्य सरकारचा विमा कंपन्यांना निधी देण्याचा निर्णय. राज्य सरकारने विमा कंपन्यांना 2852 कोटी रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. पीक विमा योजनेत केंद्र आणि राज्य सरकारचा हिस्सा असतो. अनेकदा राज्य शासनाचा हिस्सा वेळेवर न मिळाल्यास विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी विलंब होतो. आता राज्य सरकारने हा निधी जारी केल्यामुळे विमा कंपन्यांना खालील बाबी सुलभ होतील. लवकर भरपाई. विमा कंपन्यांना आता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर पैसे जमा करणे शक्य होईल. वित्तीय स्थिरता. विमा कंपन्यांची आर्थिक बाजू अधिक सक्षम होईल, ज्यामुळे योजना अधिक प्रभावीपणे राबवता येईल. शेतकऱ्यांचा विश्वास. वेळेवर भरपाई मिळाल्यास शेतकऱ्यांचा पीक विमा योजनेवरील विश्वास वाढेल. हा निधी मिळाल्याने प्रलंबित दावे निकाली काढण्यास आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्यास मदत होईल. 5. 1 रुपया पीक विमा योजनेतील समस्या आणि नवीन योजना. 2023 मध्ये सुरू करण्यात आलेली 1 रुपया पीक विमा योजना शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय झाली होती. मात्र या योजनेत काही समस्या आणि अनियमितता आढळल्या, ज्यामुळे शासनावर आर्थिक ताण आला. त्यापैकी काही प्रमुख समस्या खालीलप्रमाणे होत्या. अपात्र अर्जदारांचा समावेश. काही अपात्र व्यक्तींनीही या योजनेचा लाभ घेतला, ज्यामुळे पात्र शेतकऱ्यांसाठी असलेला निधी कमी पडू शकला. गुंतवणुकीच्या प्रमाणात वाढ नाही. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अर्ज केले, परंतु त्या प्रमाणात राज्य सरकारकडून विमा कंपन्यांना निधी मिळाला नाही. प्रशासकीय अडचणी. मोठ्या संख्येने अर्ज आल्यामुळे त्यांची पडताळणी आणि व्यवस्थापन करणे प्रशासनासाठी एक आव्हान बनले. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ही योजना बंद करण्याचा आणि खरीप 2025 पासून नवीन आणि सुधारित पीक विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन योजनेत खालील सुधारणा